4 प्लेयर हे प्रत्येक संघामध्ये आयकॉन ठेवलेत. म्हणून राज्यस्तरीय टुर्नामेंटला गेली 3 वर्ष आमदार साहेबांचा जो सपोर्ट आहे त्याच्यामुळे हे टुर्नामेंट आपल्या सक्सेस होत आहेत. त्यांनी ह्या टुर्नामेंटचा संकल्पना माझ्यासमोर ठेवली. मी अध्यक्ष झाल्यापासून आज ही चौथं पर्व आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी शालेय टुर्नामेंट घेतलं आणि त्याच्यानंतर राज्यस्तरीय टुर्नामेंट. आणि ह्या ग्राउंडचं सुशोभीकरण करण्यामध्ये नगरपालिका, नगराध्यक्ष आणि आमदार साहेब या दोघांनी मिळून आम्हाला जी मदत केली त्याच्यामध्ये अशा टुर्नामेंट आपल्या होत आहेत. आमचा संकल्प आहे असोसिएशनचा सर की टुर्नामेंट टेनिसच्या नाईट टुर्नामेंट होतात. याच टुर्नामेंट आमदार साहेब आम्ही राज्यस्तरीयच्या 2020च्या फॉर्मॅटमध्ये घेतो आहे, परंतु पुढच्या वर्षी आम्हाला नगराध्यक्ष साहेब नाईट टुर्नामेंट घ्यायचे आहेत. त्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे. आम्हाला 2020 आमचा संकल्प आहे की ह्यातून आपला चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेटर चिपळूणमधले तयार व्हावेत. गेल्या वर्षी चिन्मयी चिलेसारखी आपली मुंबई क्रिकेट खेळली आणि चिपळूणमधून जाऊन कॉलेजमध्ये गेली, खालसा कॉलेजला, आणि तिथे महाराष्ट्राच्या टीममध्ये देखील मुंबईच्या टीममध्ये देखील ती दाखल झाली. असे चिपळूणचे क्रिकेटपटू आता हळूहळू महाराष्ट्र आणि मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत. तर तुमचा पाठिंबा आहे. आम्ही जी गोष्ट तुमच्याजवळ येतोय ती गोष्ट तुम्ही आम्हाला देताय. कारण की ह्या टुर्नामेंटला देखील आमदार फंडातून आम्हाला जो निधी द्यायचा होता तो आमदार साहेबांनी दिला. नगराध्यक्ष साहेब तुम्ही मागच्या वेळी प्रशासक होतं, प्रशासकनी पण आपल्याला मदत केली, तुम्ही देखील आम्हाला मदत करणार आहात. पुढच्या वर्षी आपल्याला नगराध्यक्ष आणि आमदार चषक असं एकत्र आपल्याला कसं भरवता येईल, नगराध्यक्ष चषक आपण आमदार साहेब म्हणले त्या पद्धतीनं भरू. त्यासाठी आम्हाला जी काय प्राथमिक मदत आहे ती आपल्याला ह्याच्यात घ्या. आज टर्फ विकेट जी आपण बघतोय ती माननीय आमदार साहेबांच्या संकल्पनेतूनच ही टर्फ विकेट झाली. आज 3 विकेट आम्ही खेळू शकतो आणि 3 विकेटवर आज मुंबईसारखी प्लेयर इथे येऊन खेळत आहेत आणि त्यांनी देखील ह्या पिचचं कौतुक केलं आहे. त्यामुळे पुढचा संकल्प आम्ही जे व्यवस्थित करू. यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय भव्य सीझन बॉल स्पर्धा, या स्पर्धेचं आत्ताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी जी घोषणा केली त्यांचं मी मनपूर्वक पहिले आभार मानतो. परंतु तुम्हाला एवढंच सांगतो की सरांनी या ग्राउंडवर जे लक्ष केंद्रित केलं आहे, गेले सातत्यानं गेले 8 वर्ष आपण ते बघतोय की आज सरांनी आपल्याला ज्या स्पर्धा होत आहेत, आज तुम्ही जे टर्फ 3 मैदान तयार केलेत, ह्या सरांचा मौल्यवान वाटा आहे. मी सरांचे याबाबत चिपळूणचा प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. परंतु सरांकडे माझी मागणी अजून एक आहे की आपल्याला ज्या पद्धतीनं आपण जी सिटिंग व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जर बाजूच्या साईडला झालं तर आपलं ते भव्य दिव्य असं रंगमंच तयार होईल. त्याचबरोबर आपल्याला अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आपल्याला पुढच्या वर्षी नगराध्यक्ष स्पर्धा नाईट स्पर्धा घ्यायच्या आहेत आणि आपण परवाच पाहिलं की ज्या लाईटच्या व्यवस्था जर आपण केल्या तर मला वाटतं प्रत्येक जो आयोजक आहे तो नाईटच्या स्पर्धा घेईल आणि चांगल्या पद्धतीचा खेळाडू तयार होऊन तो महाराष्ट्रामध्ये खेळेल, तो जिल्ह्यामध्ये, तो देशाचा नेतृत्व करेल. एवढीच मी आजच्या ह्या दिवशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी पुन्हा एकदा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे मला इथे बोलवलं, तो माझा मान सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. असतील किंवा अन्य बरेच जण आहेत, यांनी 20-22 वर्षापूर्वी उत्तम पद्धतीने क्रिकेट या मैदानावर खेळलं जायचं. मोठमोठे संघ यायचे, महेंद्र असेल, निर्लॉन असेल, अशा अनेक खेळाडू, त्यामध्ये सुनीलजी मोरे असतील, चंद्रकांतजी पंडित असेल, रॉबिन मॉरिस असतील किंवा जोगळेकर असतील, अनेक जणांची नावं घेता येईल असे असंख्य खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले. आणि त्यानंतर काही कारणास्तव या स्पर्धा होणं या ग्राउंडवर बंद झालं. परंतु नव्याने दशरथ असेल आणि त्याचे सर्व सहकारी, मग राजू सुतारपासून इतर सर्व सहकार्यांनी प्रचंड मेहनत घेऊन या स्पर्धा चालू करण्याची भूमिका गेले 3-4 वर्ष घेतली. सुरुवातीला शालेय स्पर्धा देखील घेतल्या जातात, नंतर मोठ्या पद्धतीने घेतल्या जातात आणि मला वाटतं जिल्ह्यामध्ये सीझन बॉल टेनिस जिवंत ठेवण्याचं काम ही मंडळी अतिशय प्रामाणिकपणे करतात. या सगळ्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमची सगळ्यांचीच असणार आहे. इथून पुढच्या काळात देखील चांगल्या स्पर्धा इथं होतील.
ज्या ज्या मागण्या असोसिएशन चिपळूणच्या वतीने मान्य केल्यात मागितल्यात त्यामध्ये लाईटची व्यवस्था आणि पॅव्हेलियनची व्यवस्था उमेशजींनी सांगितले. खऱ्या अर्थाने मला माहीत नाही लाईटचं कसं असतं काय असतं, म्हणून टेक्निकल पर्सनची मदत घेऊन त्या पद्धतीची माहिती देखील आपण गोळा करावी आणि नगराध्यक्ष आणि आपल्या सर्वांच्या मदतीने तो देखील संकल्प होऊन पुढची नगराध्यक्ष चषक हा नाईटमध्येच होईल कसा या दृष्टीचं आपण निश्चितपणे प्लॅनिंग करू. आज समोरची इमारत आहे ती देखील अद्ययावत करण्यासाठी तिचाही निधी दिलेला आहे. मी नगराध्यक्ष आणि सीओना एवढंच सांगेन की त्यामध्ये जर बचत झाली तर आपण ह्याचं सगळं स्प्रिंकलर सेटच्या माध्यमातून एक ग्राउंड कायम हिरवगार राहण्याच्या दृष्टीचा प्रयत्न करू. फार खर्च नाही, तसं ठरवलं तर नगरपालिकेच्या माध्यमातूनही होईल. आपण केला तर 3-3.5 लाखात होतो, पण बाकी प्रोसेस आणि ही सगळी मला असेल तर थोडं इस्टिमेट वाढू शकतं, पण त्याही बाबतीतलं काम आपल्याला करता येईल. सातत्याने मिलिंद शेठ वगैरे ही मंडळी हे पवन तलाव चांगलं व्हावं ही भूमिका त्यांची त्यावेळेपासून होती. आणि तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अजून आपले 3 वर्ष असल्यामुळे त्या माध्यमातून हे मैदान अतिशय उत्तम दर्जाचं कसं होईल आणि पुढं मागे एखादी रणजी लेवलची स्पर्धा आपल्या ग्राउंडवर कशी होईल या दृष्टीचे प्रयत्न आपण निश्चितपणे करू. सुनील मोरे साहेब आपलेच आहेत, चंद्रकांत पंडित आपले आहेत, जिल्पीबाई आहेत, गुलामबाई आहेत, अनेक खेळाडू आपल्या कोकणाने दिलेले. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर दिलीप वेंगसरकर असतील, प्रवीण आमरे असतील, परत कुलकर्णी असेल किंवा अनेक खेळाडू तिथपर्यंत पोचलेले. या सगळ्यांची मदत घेऊन आपल्याला ग्राउंड्स वेगवेगळ्या ठिकाणी होणं खूप गरजेचं. आज जिल्ह्यामध्ये काही ग्राउंड होत आहेत, खरवत्यामध्ये देखील जवळजवळ 70 मीटर बाउंड्री असलेलं आपण ग्राउंड करतो. परवा चंद्रकांत पंडित आणि आम्ही जाऊन पॅव्हेलियन कसं करायचं, ड्रेसिंग रूम कशा करायच्या, बाकीच्या सोयीसुविधा कशा पद्धतीने करता येतील हा देखील तिथं विचार आपण करतो. जेणेकरून 3-4 ग्राउंड आपल्या तालुक्यामध्ये झाली तर वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन देखील करता येईल. मी दशरथ आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून घेतलेला आहे आणि ह्याचसाठी पूर्णपणे झोकून मध्ये आपण काम करताय. तुमच्यामुळेच या स्पर्धा चांगल्या होत आहेत. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सुनीलजींचंही आपल्याला इथून पुढच्या काळात चांगलं मार्गदर्शन होईल. सचिन भाईंमुळे आम्हाला अनेक खेळाडू जसं मागच्या वेळी भावेश ठक्कर आले होते त्यांची मदत आम्हाला ह्या माध्यमातून होते आणि अजूनही आपल्याला सुनीलजींची मदत देखील इथं होईल. सुनील मोरेंबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही बऱ्यापैकी आता नवीन बरीचशी पिढी आहे. आमच्या काळात एक अतिशय उत्तम दर्जाचा खेळाडू म्हणून सुनील मोरेंकडे बघायला. त्यांची बॅटिंग आम्ही जयपूरला असताना प्रत्येक ग्राउंडवर त्यांच्या पाठनं फिरायचो. तेव्हा काय आमची ओळख नव्हती, कोणाशीच नव्हती. मी आमच्या विद्यापीठाच्या टीममधून युनिव्हर्सिटीला गेलो होतो आणि मुंबई विद्यापीठाच्या फक्त मॅच बघण्यासाठी, का आम्हाला माहीत होतं आम्ही पहिली मॅच हरणार आहे, त्यामुळे आम्ही रिझर्वेशनच असं केलं होतं की 15 दिवस लेट. त्यामुळे ह्या सगळ्या मॅच बघण्यासाठी मी त्यांची 205 रन्स केलेली त्यांना मी अजून सांगितलं की तुम्ही हुकला मारलेले षटकार आजही माझ्या लक्षात आहे. अतिशय गुणवान प्लेयर होत, परंतु त्यावेळी मुंबई विद्यापीठात येणं पण एवढं सोपं नव्हतं. मग रणजी आणि मग टेस्टमधले 7-7 खेळाडू मुंबईतनं खेळायचे. अशावेळी मुंबईच्या टीममध्ये येणं हे काही सोपं काम नव्हतं. त्यांचा मला आठवतं आहे सौराष्ट्रावर 250 किंवा समथिंग त्यांनी रन्स केले होते आणि दुसऱ्या मॅचला 5 टेस्ट प्लेयर मला वाटतं मुंबई टीममध्ये आले आणि त्यांनी 187 किंवा 85 काय असतील ते रन्स करूनसुद्धा त्यांना बेंचवर बसावं लागलं होतं. ही वस्तुस्थिती होती. अर्थात तो काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे, पण त्याही परिस्थितीत अतिशय खडतरपणे ते मुंबई रणजीपर्यंत पोचले. आताच्या काळात असते तर IPLमध्ये अजून हिरो झाले असते, पण तो शेवटी काळाचा फरक आहे. त्यामुळे त्यांची मदत ह्या सगळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होईल. ते मला वाटतं GSTला मोठे ऑफिसर म्हणून रिटायर झालेत आणि आता पुढचा वेळ आम्हाला इथं दिला नाही तर अजून आम्हाला त्याचा उपयोग ह्या सगळ्यामध्ये होईल आणि निश्चितपणे करतील. नगराध्यक्ष आणि आम्ही सगळेजण हे ग्राउंड म्हणजे एक चिपळूणचा दागिना आहे.
त्यामुळे तो डेव्हलप करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आता जोडीला सभापती पण आलेत, म्हणजे त्यांची मदत आपल्याला मिळेल जास्तीची, आणि ते एक चांगलं ग्राउंड आपण करण्याचं स्वप्न घेऊन काम करूया. एवढंच सांगतो सगळ्या टीमला, टीम म्हणजे तुमची चिपळूण असोसिएशनची सर्वच टीमला मनापासून धन्यवाद देतो. आणि इथं अनेक जण आहेत.